जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे। आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 130, वार रविवार व तारीख आहे 10 मे 2026। सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत। तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी प्रथम आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया। गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। तस्मै श्री गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ। आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया। समर्थ श्री रामदास स्वामी यांनी या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे सुंदर असे वर्णन सार्थ श्री दासबोध या त्यांच्या ग्रंथातील पहिल्या दशकातील पहिल्या समासात केलेले आहे। तेव्हा या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया। सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो। इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहेत की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये त्या व्यक्तीच्या वागणुकीमध्ये ताबडतोब फरक पडतो। सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो। दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही। अज्ञान दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। योग्यांचे परम भाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते। विवेक व चातुर्य यथा योग्य प्राप्त होते। जे कोणी संशयग्रस्त अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी धूर्त तत्ववेत्ते चतुर व समयत्न असे होतील। आळशी असतील ते उद्योगी होतील। पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील। बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील। अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल। अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील। तात्पर्य हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल। देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारांतील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील। हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे। ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल। जय जय रघुवीर समर्थ।
आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करूया. आजपासून आपण नवविधा भक्ती नाम या 4थ्या दशकातील सख्य भक्ती या 8व्या समासाचे वाचन करण्यास सुरुवात करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील दुसरा परिच्छेद श्रीराम या शब्दाने सुरू होतोय, तर तेथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करूया. श्रीराम मागा झाले निरूपण, 7वे भक्तीचे लक्षण. आता ऐका सावधान, 8वी भक्ती. देवासी परम सख्य करावे, प्रेम प्रीतीने बांधावे. 8वे भक्तीचे जाणावे, लक्षण ऐसे. देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेने रीती. येणे करिता भगवंती, सख्य घडे नेमस्त. भक्ती भाव आणि भजन, निरूपण आणि कथा कीर्तन. प्रेमळ भक्तांचे गायन, आवडे देवा. आपण तैसेची वर्तावे, आपणासी तेच आवडावे. मनासारिखे होता स्वभावे, सख्य घडे नेमस्त. देवाच्या सख्यत्वा कारणी, आपले सौख्य सोडून देणे. अनन्य भावे जीवे प्राणी, शरीर तेही वेचावे. सांडून आपली संसार वथा, करीत जावी देवाची चिंता. निरूपण कथा वार्था, देवाच्याची सांगाव्या. देवाच्या सख्यत्वासाठी, पडाव्या जीवलगांसी तुटी. सर्व अर्पावे सेवटी, प्राण तोही वेचावा. आपुले आवघेची जावे, परी देवासी सख्य राहावे. ऐसी प्रीती जीवे भावे, भगवंती लागावी. देव म्हणजे आपुला प्राण, प्राणासी न करावे निर्वाण. परम प्रीतीचे लक्षण, ते हे ऐसे असे. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा आपण मराठीतील अर्थ पाहूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील तिसरा परिच्छेद 1 या अंकाने सुरू होऊन मागे 7व्या भक्तीचे लक्षण सांगितले या शब्दांनी सुरू होतोय, तर तेथूनच आपण आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास सुरुवात करूया. मागे 7व्या भक्तीचे लक्षण सांगितले, आता 8वी सख्य भक्ती सावधपणे ऐका. देवाशी अत्यंत सख्य असे करावे, की त्याला प्रेमाने व प्रीतीने बांधून टाकावे, असे 8व्या भक्तीचे लक्षण आहे. देवाशी परमसख्य करावे, त्याला प्रेमसूत्राने बांधावे. देवास जे फार आवडत असेल तसेच आपण वागावे. असे वागले असता निश्चये करून देवाशी सख्य होईल. हे सख्य भक्तीचे लक्षण होय. देवाला प्रिय काय आहे? भक्ती, भाव, भजन, निरूपण, कथा कीर्तन आणि प्रेमळ भक्तांचे गाणे देवाला आवडते. म्हणून आपण हेच करावे. आपण तसेच वागावे. आपणालाही त्याचीच आवड असावी. देवाच्या मनाप्रमाणे वागले असता निश्चये करून सहज सख्य होते. कोणाच्याही मनासारखे झाले म्हणजे निश्चयाने सख्य घडते. देवाशी सख्य होण्यासाठी आपल्या सर्व सुखांवर पाणी सोडले पाहिजे. एकनिष्ठपणाने मनापासून व अंतःकरणापासून प्रसंगी शरीर सुद्धा देवासाठी खर्ची घालावे. आपली संसार दुःखे बाजूला ठेवून देवाच्याच कार्याची काळजी व्हावी आणि निरूपण, कीर्तन,
कथा वार्ता सांगणे असतील त्या देवाच्याच सांगाव्या. संसाराची चिंता न करिता देवाचे चिंतन करावे. कथा वार्ता देवाच्याच सांगाव्या. देवाशी सख्य होण्यासाठी जिवलग तुटावे, सर्व अर्पण करावे आणि शेवटी प्राणही अर्पण करावा. देवाच्या सख्यत्वासाठी जीवलगांशी विरोध झाला तरी पत्करावा. सर्वांचा त्याग करावा व शेवटी प्राणही अर्पावा. आपले सर्व जावे पण देवाशी सख्य राहावे. अशी देवावर जीवाभावाची प्रीती लागावी. आपल्या सर्वस्वाची हानी झाली तरी पत्करावी पण देवाशी सख्य राहावे. अशा परमप्रीतीने देव वश करावा. देवाला आपला प्राण समजावा, त्यास दुःख होईल असे करू नये. देव हाच आपला प्राण करून त्याशी कधीही अंतर निर्वाण पाडू नये. अत्यंत प्रीतीचे लक्षण असे असते. जय जय रघुवीर समर्थ. आता कृतज्ञतापूर्वक आपण संत श्री समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपण अगदी मनपूर्वक या ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केल्याबद्दल आपणा सर्वांचे खूप खूप आभार. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.